हॅलो, नमस्ते. कसं आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपलं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवायचं अगदी सोपं आणि आपल्या हातातलं असं गुपित सांगणार आहे. हल्ली आपण बघतो, अहो यंग मुलं मुली खरं बघितलं की भरपूर मिळवतात, चांगले जॉब आहेत, सगळं काही आहे, पण आत्मविश्वास नाही. आपल्याला दिसते, आपल्याशी ते बोलताना कळते. मग हा आत्मविश्वास कसा आपण वाढवायचा? अगदी सोपं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानं एवढं आपण फॉलो केला का नाही, आपला आत्मविश्वास निश्चितपणे वाढते. आणि एकदा आपला आत्मविश्वास वाढला का नाही, आपल्याला जे काही हवं तर पैसा असेल, आरोग्य असेल, नक्की मिळते. आता हे सोपं गुपित काय आहे? एवढं सोपं म्हणतो आपण. फक्त स्वतःला दिलेलं वचन पालन करणे. आपण स्वतःला जे काही सांगितलेलं आहे तर तंतोतंत आहे तसं पालन करायचं. सपोज मी ठरवलं उद्या मी 6 वाजता उठणार. ओके, गजर लावला, सगळं झालं. गजर होतो, काय करतो आपण? गजर बंद करतो आणि 5 मिनिटांना उठते, 10 मिनिटांना, असं करत 8 कधी वाजतात कळत नाही. त्यामुळे हे करायचं नाही. स्वतःला सांगितलंय ना 6 वाजता उठायचं, काही होऊ देत, उठायचं. रोज 1 तास वॉकिंग जायचं ठरवले ना, ओके, रोज 1 तास वॉकिंगला जायचं. म्हणजे स्वतःला दिलेला प्रॉमिस किंवा स्वतःला दिलेलं वचन हे पाळायचं. आता हे सांगू का, स्वतःचं वचन आपण स्वतः पाळलं तर हेच काय म्हणू, आपले कॉन्फिडन्सचं, आत्मविश्वासाचं बीज आहे म्हणेन मी. म्हणजे आपली इच्छाशक्ती आहे ती वर्तनेत परिवर्तन व्हायला पाहिजे. आपली इच्छाशक्ती ही आपल्या वर्तनेत म्हणजे बिहेवियरमध्ये बदल व्हायला पाहिजे. हे कधी होतो? स्वतःवरचा विश्वास असला तर. पैसा, आरोग्य, सर्व काही ह्याच्यामुळे आपण मिळवू शकतो. पण बरेच वेळेला आपण काय म्हणतो, नाही असू दे, जाऊ दे, काय ते तू उद्या करतो. मग आपले अंतर्मन सुद्धा सांगते, तुला काय स्वतःचं वचन पाळता येणार नाही, तू काय करणार? म्हणजे आपण आपलं कॉन्फिडन्स नाहीसं करतो. का माहीत आहे, आपण कुठलंही वचन दिलेलं पूर्ण करत नाही. सपोज मी ठरवलं आज ह्या गोष्टीतली किंवा ह्या कादंबरीतली मी 100 पाने वाचणार. मग काही होऊ देत, रात्र होऊ देत, काही असू देत, तर मला वाचून पूर्ण करायला पाहिजे. आज 10 वाजताच झोपायचं आहे. काही कामं असू देत, ते आवरायचे आहेत आणि 10ला झोपी जायचं आहे. हे स्वतःला दिलेलं वचन मी पूर्ण करते, तेव्हा माझं मन पण मला म्हणते, सबकॉन्शियस, ओके, मग आपला स्वतःचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढतो. ओके, हे मी करू शकतो. नाही ते काय होते, आपण आपली इच्छा असते पण ती आपण वर्तनात बदल करत नाहीये. फक्त ती इच्छा असते एवढंच. पण ती इच्छा वर्तनात बदल केली तर आपला आत्मविश्वास वाढत जातो. कुठल्याही
कुठलंही रोजचं काम असू देत, वेळेत जाणं असू देत, वेळेत उठणं असू देत, अमुक करणार म्हणजे मी करणार. ही आपली इच्छा वर्तनात परिवर्तन करायचं म्हणजे मी स्वतःला दिलेलं प्रॉमिस, मी स्वतःला सांगितलेली एक गोष्ट ती पूर्ण करायला पाहिजे. नाही ते स्वतःला सांगायचं हे आज करणार म्हणून, पण करायचं नाही. मग उद्या करू, परवा करू नाही. त्यामुळे स्वतःला दिलेलं स्वतःचं वचन आपण पूर्ण केलं, पाळलं तर नॅचरली आपलं कॉन्फिडन्स वाढते. मग हे मात्र कन्सिस्टन्सी पाहिजे. नाही ते आज एक दिवस केलं, उद्या नाही हे मी ठरवले ना, मग हे अगदी कन्सिस्टन्सी पाहिजे. नाही ते उद्या एक दिवस उठले मी 6ला, परवा दिवशी परत 8 काय 10 काय नाही, मी रोज 6ला उठायचं ठरवले. म्हणजे या साध्या साध्या गोष्टीतनं ओके, मी तळलेलं खाणार नाही, गोड खाणार नाही, चहा कमी पिणार आहे, आपली इच्छा असते बरं का, पण ती वर्तनात परिवर्तन होते का नाही. नुसतं म्हणतो आपण, मग उद्यापासून परवापासून मग आपला कॉन्फिडन्स कसं वाढेल, आपला आत्मविश्वास कसा वाढेल? बिलकुल वाढणार नाहीये. त्यामुळे अतिशय सोपी सिंपल गोष्ट आहे, पण बरेच लोक हे त्यांची इच्छा अनुकरणात किंवा वर्तनेत बदल आणू शकत नाहीत. रोज वॉकिंगला जाणार आहे म्हणायचं, इच्छा आहे, चांगली इच्छा, पण एक दिवस जाऊन आलो, उद्या म्हणायचं माझे पाय दुखतात, परवा म्हणायचं नाही पाय दुखू देत, काही होऊ देत, मी जाणार म्हणजे जाणार. ही कन्सिस्टन्सी आपण ठेवून घेतली कुठल्याही गोष्टीत. मुलांनी अभ्यासात असू देत, मोठ्याही कामात असू देत, गृहिणी आपले कामात असू देत, हे आपण कन्सिस्टन्सीनं केलं का नाही, आपलं काय म्हणजे कामाचं स्वरूप आणि क्वालिटी, ही कामाची क्वालिटी पण वाढतीये. कामाची क्वालिटी वाढली तर नॅचरली तुमचं कौतुक होते. तुमचं कौतुक झालं की तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येते. त्यामुळे आपण म्हणतो ना, कॉन्फिडन्स नाही, हे नाही तर नाही, अवघड नाहीये, पण काय पाहिजे, चिकाटी पाहिजे. आणि लोकाला दिलेला तुम्ही पाळाल एखाद वेळेस, पण स्वतःला दिलेला आपण कधी वचन पाळत नाही. आपल्याला वाटतंय मीच सांगितलं ना मला, मग काय, दुसऱ्याला सांगितलं असलं तर ओके, दिलेला हे पाळायला पाहिजे. स्वतःला सांगितलेलं, त्यामुळे स्वतःला आपण जे काही वचन दिलेलं आहे, मी अमुक करणार, मग तर वचन आपण पाळलं तर फरक बघा तुम्ही. हा आरोग्यात असेल, पैसेत असेल, कुठल्याही गोष्टीत, रिलेशन्समध्ये असेल. ओके, आठवड्याला एकदा मी माझे नातेवाईकांना फोन करणार आहे, जवळचे कुटुंबातले. बघा, दर आठवड्याला एकदा करत जावा. रिलेशन्स डेव्हलप होतात, चांगले राहतात. आरोग्याबद्दलही तसं, पैसा पण तसं. कुठली गोष्ट आपण स्वतःला जे काही सांगतो आणि तर स्वतःला सांगितलेलं, स्वतःला दिलेलं प्रॉमिस, स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करायला पाहिजे. एकदा तुम्ही स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करा, बघा तुमचं कॉन्फिडन्स कुठून कुठे जाते. आणि कॉन्फिडन्स वाढलं की नॅचरली
तुमचे कामात असेल, बिझनेसमध्ये असेल, प्रगती होते. आपोआप तुम्हाला लोक जास्त मान द्यायला लागतात. त्यामुळे स्वतःला दिलेलं प्रॉमिस आधी पालन करा आणि फरक बघा. हॅव ए गुड डे.